मनोज जरांगे भाऊची मी भेट घेतली होती आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की मला पण न्याय द्या, माझी न्यायाची लढाईमध्ये तुम्ही माझ्यासोबत राहा. त्यांनी सांगितलेलं आहे की मी धनंजय मुंडेला खेचण्यासाठी मी सक्षम आहे. मी महिलाला पुढे करून मी असं करत नाही. आणि हे सगळी गोष्टी जे आहे खरंच त्यांनी खरं सांगितलं. मला पण अच्छा चांगलं वाटलं की खरी गोष्ट आहे की आणि जसे की धनंजय मुंडेंनी सांगितलेलं आहे की अंगावर आले तो सिंगावर घ्या. आणि अगोदर पंकजाताईंनी सांगितलं होतं की कोयते घसून ठेवा. तर हे फक्त जे शिक्षा आहे ते आपल्या समाजाच्या लोकांच्यासाठी आहे फक्त. हे लोक स्वतः करत नाही. आणि आज समाजाच्या नावावर पण फक्त खच्चीकरण चालू आहे. आणि अंगावर मी आली होती. कर्ली विधानसभामध्ये मी फॉर्म टाकला होता आणि धनंजय मुंडेंनी माझा फॉर्म अवैध केला. माझे सूचकला उचलून गेले दमदाटी करून. तो कशाला? मी अंगावर आली होती, तुला सिंगावर घ्यायचे होता मला. होऊन दिला होता एकदा नवरा वर्सेस बायको. लोक न्याय करतील, मी जिंकती किंवा हारतील, मी लोकांचे जे आहे मी डोक्यावरती घेतील लोकांचा जे परिणाम असतात. पण तुम्ही असं केला नाही. फक्त मोठ्या मोठ्या भाषणमध्ये आपल्या समाजाचे लोकांची दिशाभूल करणं, कोयते घसून ठेवा, अंगावर आले तो सिंगावर घ्या. पण आपण स्वतः काय करणार नाही.